नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत. हे काजू मी कडक उकळत्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजायला घातलं होतं आणि मग त्याची साल काढली होती. ते आपण साल काढून घेतलेली आहे. त्याचा चीक पण सगळा निघलेला आहे. आता इथे आपण मसाल्याची तयारी करत आहोत. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडासा खडा मसाला घालणार आहोत. एक छोटी दालचिनीचा तुकडा, तीन लवंगा आणि 4 मिरी घेतलेल्या आहेत. त्या आपण याच्यामध्ये घालून भाजून घेऊया. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत. ते कांदेसुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. व्यवस्थित असा आपण आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहोत. कांद्यासोबत आपण आता इथे एक 10-12 लसूण पाकळी घालणार आहोत. ओले काजू जे मी घेतले ते 1 पाव आहेत. इथे आपण 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घातलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊ. त्याचबरोबर आता आपण 8 ते 10 सुके काजू ड्रायफ्रूटमधले आपण याच्यामध्ये घालून भाजून घेणार आहोत. या मसाल्यासोबतच आपण हे भाजून घेऊया. छान असं व्यवस्थित भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. म्हणजे लसूण, अद्रक, मिरची सगळं भाजलं जाईल आणि लसूण अद्रकचा कच्चापणा सुद्धा याच्यातून निघून जाईल. आता आपला कांदा आणि हे मसाले बाकीचे भाजत आलेत. आता याच्यामध्ये आपण 2 टोमॅटो लाल असे मोठे साईजचे कापून घेतलेत. ते आता आपण याच्यामध्ये घालून भाजून घेणार आहोत या मसाल्यामध्ये. व्यवस्थित असं परतून घेऊया. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण आता इथे चिमटभर मीठ घालून घेऊयात. आता व्यवस्थित मिक्स करूया आणि छान परतून घेऊया. हा मसाला आपण भाजून थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहोत. मसाला थंड करूनच वाटून घ्या. गरम गरम वाटून घेऊ नका. भाजून झाला की थोडा काढून घ्यायचा प्लेटमध्ये. मग थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात आपण घालून वाटून घ्यायचा. आपला आता मसाला भाजून झाला आहे. आपण आता काढून थंड करून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये थोडं तेल अजून घालते मी. त्याच्यामध्ये आपण जे ओले काजू घेतले ते आपण फ्राय करून घेणार आहोत. 1 पावशेर आहेत ते ओले काजू. 4 माणसांना आरामशीर पुरेल इतकी ही भाजी आहे. गरम पाण्यातून घालून घेतले म्हणजे त्याच्या साली व्यवस्थित निघतात आणि त्याचा चीक पण असतो तो पण व्यवस्थित निघून जातो. थोडा वेळ एक अर्धा तास ठेवायच्या गरम पाण्यामध्ये आणि मग त्याच्या साली काढून घ्यायचे.
छान आता आपण हे परतून घेऊया, फ्राय करून घेऊया. आता हे बघा थोडेसे असे फ्राय झालेले आहेत व्यवस्थित. आता आपण हे काढून घेऊया. त्याच तेलाच्या कढईमध्ये आपण भाजी फोडणीला घालू शकतो. आता हे फ्राय केलेलं तेच तेल आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी फोडणी घालूया. तेल कडक गरम झालं की आपण त्यामध्ये पहिले थोडंसं जिरं घालून घेऊया, 1 टेबलस्पून. आणि या कडक तेलामध्येच आपण लाल मिरची पावडरची फोडणी देणार आहोत. 2 टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे. आपला पोह्याचा चमचा असतो ना, तेवढा घेतलेला आहे 2. ते आपण घालून घेऊया. लगेच आपण याच्यामध्ये वाटण केलेला मसाला घालणार आहोत, नाहीतर मग आपले ही लाल मिरची पावडर करपून जाईल. आता हे वाटण आपण घातलं की त्याला छान कडक फोडणीमध्ये लाल मिरची पावडर घातल्यामुळे छान लाल असा रंग आलेला आहे. इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडे काही सुके मसाले ॲड करूया. एक छोटा स्पून हळद घेतलेली आहे. 1 छोटा स्पून आपण आता धना पावडर घालत आहोत. आणि 1 छोटा स्पून आपण जिरा पावडर घालत आहोत. तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. धना जिरा पावडर घरातच केलेली आहे आणि ती भाजून केलेली आहे, त्यामुळे पटकन भाजली जाईल. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, हातावरती चुरून ती घातलेली आहे. आता हे व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ते फ्राय करून घेतलेले काजू घालून घेऊयात. ओले काजू याच दिवसामध्ये भेटतात, त्यामुळे याची भाजी या सीझनला नक्की खावी. आता इथे मी साईडला गरम पाणी करून घेतलं होतं, इथे गरम पाणी ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, जेवढी तुम्हाला भाजी थिक हवी आहे. थोडीशी ग्रेव्ही दाटसर छान होती थोडी घातली तरी, कारण याच्यामध्ये आपण काजू पण वाटून घातले, त्यामुळे भाजीला थिकनेसपणा छान येतो. गरम असताना थोडीशी पातळ असते, पण थोडी थंड झाली की पुन्हा ती थिक होते. आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण याला एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतला सगळं पाणी वगैरे मसाला. आता आपण झाकण ठेवणार आहोत. थोडासा गरम मसाला घालून घेऊया. गरम मसाला पावडर घालायची राहिली आहे, ती वरतूनच घालतो आपण. इथे गरम मसाला घालून घेतला. जेवढा छोटा स्पून आपण हळद घेतली होती धना जिरा पावडर, तेवढाच गरम मसाला मी इथे ॲड केला आहे. हे भाजीला थोडासा थिकनेस आलेला आहे.
आणि गरम मसाला पावडर घातल्यामुळे अजून भाजीला छान रंग आलेला आहे. आता इथं एक आपण 5 मिनटं ते 10 मिनटं झाकून ठेवूयात. तोपर्यंत मी कोथिंबीर धुवून चिरून घेते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. छान लागते ही भाजी चवीला. तुम्हाला पण आवडेल. कोण कोण करतात ओल्या काजूची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स येतील. आता इथे आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आणि थोडीशी फ्रेश क्रीम घालत आहोत. ही 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम आपण घातलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान लाल असा मस्त रंग आलेला आहे. थिक पण झालेली आहे. आता ही थंड झाल्यावर अजून थिक होईल. व्यवस्थित झालेली आहे. आता आपण याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालणार आहोत. हे व्यवस्थित क्रीम मिक्स करून घेऊया आधी. जेवढी ही दिसायला छान आहे तेवढी टेस्टला सुद्धा छान आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.